नमस्कार. टाइम्स न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मुलानी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बावडा येथील टोल नाक्यावरती आहोत. येण्याचं कारण असं की या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरती येणारं एकमेव टोल म्हणजे बावडा टोल. या अगोदर देखील एक टोल आहे, तो गुंडवडी बारामती येथे आहे आणि हा दुसरा टोल आहे. या टोलवरती उद्या बावडा मुक्काम उद्या इंदापूरहून बावडा या ठिकाणी मुक्कामी विसाव्यासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी येते आणि याच रोडवरून सराठी मुक्कामी हे पालखी मुक्कामी थांबते. या अनुषंगाने या टोलचा कशा प्रकारे टोल वसुली केली जाते किंवा या वारकऱ्यांना कशा प्रकारे या वाहनांना टोल फ्री केलेला आहे हे जाणून घेण्याकरता आज आपल्याबरोबर टोलचे प्रशासक आहेत. आपण त्यांना विचारूयात. सर नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महत्वाचं मला सांगा की हा जो टोल आहे तो एकमेव टोल या बावडा टोलवरती या महामार्गावरती आहे. हो आहे. आपलं NHAI कशा पद्धतीने आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, पुढं किती दिवस हा टोल बंद असणार आहेत आणि वारकऱ्यांची कशा प्रकारे त्या वाहनांची सोय केलेली आहे? आता NHAIच्या नियमानुसार 6 तारखेपासून 29 तारखेपर्यंत आम्हाला गाईडलाईन्स आलेले आहे. तर 6 तारखेपासून आज आज तारखेपर्यंत आम्ही ज्या गाड्यांना पासेस दिलेले आहेत किंवा एखाद्या गाडीत समजा वारकरी बसलेला आहे, तो म्हटला आम्ही वारकरी आहोत, तरी त्याला आम्ही इथून प्रॉपरली एक्झाम करून गाडी सोडलेली आहे. आणि बाकी काय अडचण कोणाचीही अशी कंप्लेंट येण्यासारखं आम्ही काही काम केलेलं नाहीये. आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी आमच्या बावडा टोल तर्फे आम्ही पाण्याचं वाटप म्हणा, राजगिरा लाडूचं वाटप म्हणा, जिलेबी म्हणा आणि फुलांची वर्षाव वगैरे करण्याची टोल सजावट वगैरे केलेली आहे. बाकी मग असं अजून एक 17, 18, 19 किंवा 18, 19, 20 हे 3 दिवस आम्ही पूर्णपणे वारकऱ्यांसाठी टोल मोफत ठेवणार आहे. यामध्ये या वारकरी ज्यावेळेस पालखी इथून जाते त्यावेळेस याच्यामध्ये विदाऊट ज्या पालखीमधल्या जी वाहनं नसतात ते देखील काही प्रायव्हेट वाहनं देखील असतात, त्यावेळेस त्यांना देखील याच्यामध्ये फ्री दिल्या जाणार का? त्यावेळेस एखादी दुसरी कार वगैरे असेल तर आपण त्यांना सोडू, कारण का सगळ्यांच त्यांना येणाऱ्या वारकऱ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहे. NHAI तुम्हाला नक्की काय सूचना दिलेल्या आहेत आणि किती दिवस तुमचं असं बंद राहणार आहे? कमीत कमी 29 तारखेपर्यंत जाणे येण्यासाठी 29 तारखेपर्यंत तरी आम्हाला NHAI सूचना दिलेली आहे की वारकऱ्यांसाठी पूर्णपणे आम्ही सहयोग करतोय. बरं. या दिवसामध्ये किंवा 29 तारखेपर्यंत पालखीच्या येणाऱ्या वाहनांच्या किंवा वारकऱ्यांची अवहेलना होईल किंवा काय, यासाठी आपण काय इथं उपाययोजना केलेल्या? यासाठी आपण बघा वारकऱ्यांसाठी इथे एक मंडप मारणार आहे. पुन्हा संडास बाथरूमची सार्वजनिक साफसफाई डेली 24 तास ठेवणार आहे. नंतर येणाऱ्यासाठी आम्ही पाण्याची बाटली म्हणा, असं भरपूर काही खाद्यपदार्थ, मंडप वगैरे, रांगोळी वगैरे, लाइटिंग वगैरे केलेली आहे आणि त्यांना काही त्रास होणार नाही याची पूर्णपणे आम्ही दक्षता घेतलेली आहे. मित्रांनो, बावडा टोल या टोलवरती या टोलच्या प्रशासकांनी व्यवस्थितरित्या वारकऱ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका यांनी ठेवलेली आहेत. माऊलींच्या गजरामध्ये माऊलींच्या पालखींचे, तुकाराम महाराजांच्या पालखींचे स्वागत करण्यासाठी टोल देखील सज्ज झालेला आहे.